महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की बिट्टलमध्ये काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये शिळी हे नाव जर आलं तर एकच गोट फार्म येतं, ते म्हणजे चव्हाण गोट फार्म. परंतु आज महाराष्ट्रामध्ये आपण शाळा देत असताना मला बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या उणीवा जाणवल्या की पश्चिम महाराष्ट्र मग कोल्हापूर असेल, कराड, सांगली, सातारा, गडहिंग्लज, कर्नाटक, बेंगलोर हे जे भाग आहेत यामध्ये बिट्टलची खूप मागणी वाढलेली आहे. परंतु आज एखाद्याला एक शेळी घ्यायची, एखाद्याला 2 घ्यायच्यात तर त्याला ते अंतर न परवडणारं होतं किंवा त्याला त्याच्या खिशाला ती कात्री थोडीशी मोठी होती. मग आपण सगळा हा विचार केला आणि आपण एक ठरवलं की कोल्हापूरमध्ये कुठंतरी एक सेंटर पॉईंट घ्यायचा आणि ते तिथं काम चालू करायचं. तर निश्चित आपण कोल्हापूरमध्ये शिरोली MIDCमध्ये काम चालू केलं आणि आज या कामाचा शुभमुहूर्त आपण पार पाडला. तर अक्षरशः अक्षय तृतीयेच्या दिवशी घेणाऱ्यांची हिंबड उडाली की आज 45 ते 50 शेळ्या पहिल्या काही तासामध्येच विक्री झाला. ही बिट्टलमध्ये जास्त वजनवाढ असल्यामुळं मार्केटला याची झपाट्याने विक्री होती आणि वजनवाढ जास्त असल्यामुळं साहजिकच आपल्या पैशामध्ये सुद्धा वाढ चांगली होती. तर मित्रांनो, तुम्हाला आता कुठंही बिट्टल घ्यायची गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की चव्हाण गोट फार्म नारायणगाव म्हटलं आणि चव्हाण गोट फार्म कोल्हापूर म्हटलं तर आता क्वालिटी क्वांटिटी म्हटलं तर आपल्यापुढे तो विषय अजिबात चालत नाही आहे. धप्पाधप आपण एकामागे एक गाड्या आणल्यात, व्यवस्थित सेट केल्यात आणि ह्याच गाड्या व्यवस्थित सेट करून आपण कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी आपण ज्यांना जशा क्वालिटीमध्ये माल हवा आहे तशा क्वालिटीमध्ये माल देतोय.